आज क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मस्थान म्हणून आज केंद्र शासनाने क्रीडा दिन ही घोषणा केली, ज्यांनी भारताला पहिलं सुवर्ण पदक हॉकीमध्ये आणि जगाच्या नकाशावर दाखवून दिलं की माझा देश पण एक आहे। ते आज मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनामध्ये सर्वांना क्रीडा दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो। पण ही शाहू नगरी आमची एकच विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, खेळाडूंना पण आहे, लोकप्रतिनिधींना पण आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांना पण आहे। आज आपल्या कोल्हापूरला फार मोठं टॅलेंट आहे शाहू नगरीमध्ये। अनेक आपल्याकडे सुविधा नसताना पण अनेक ऑलिम्पिक पदकं मिळवलेले आहेत। ऑलिम्पिकला त्यानंतर इंडियामध्ये हॉकी असून दे, फुटबॉल असून दे, तुम्हाला सांगतो स्विमिंग असून दे, अनेक गोष्टीमध्ये असे शूटिंगचं असून दे, त्यामध्ये आपल्याला सुवर्णपदके मिळालेले आहेत। तर आमची एक रिक्वेस्ट विनंती आहे की सर्व खेळातल्या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत यांनी शासनाच्या आमदार खासदारांच्या प्रति लोकांच्या मागे लागून आपले एखादा प्रस्ताव आपल्या ग्राउंडसाठी पाठवा। इंटरनॅशनल जोपर्यंत ग्राउंड्स होत नाही तोपर्यंत इंटरनॅशनल खेळाडू तयार होत नाहीत। जसं मी आज हॉकीचं केलं, आज आमदार खासदार असून द्या, शासकीय अधिकारी सगळ्यांना रिक्वेस्ट विनंती करून तुमच्या लोकांनी असं प्रत्येक असोसिएशनचे लोकांनी असं प्रत्येक खेळासाठी आपले प्रयत्न केले पाहिजे, कारण तुमचं मूळ तिथं आहे। आज शासनाला माफ करायची इच्छा असली तर लोकप्रतिनिधी किंवा खेळाडूंची जर विनंती नसेल तर ती तर काय करणार आहे। त्यामुळं आपण हे प्रयत्न करावेत असं मला आज ध्यानचंद क्रीडा दिन निमित्त मी आव्हान करतो सर्व खेळातल्या खेळाडूंना व तसंच असोसिएशनला की आपल्या कोल्हापूर ही खरोखर शाहू क्रीडा नगरी आहे। इथं ऑलिम्पिक दर्जाचे सगळे ग्राउंड्स व्हावेत हीच माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे। त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। काही कुठल्या गोष्टीत अडचण आली मी सदैव खेळासाठी तुमच्या पाठीशी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, विजय सावळके, सरदार, कोल्हापूर।